बाबा ऐक ना, अरे बाबा काय करताय तुम्ही? डिस्चार्ज घेतोय मी. हो बाबा ठीक आहे, मी तुमचं सामान आवरते. मी ब्लड कल्चर इले का बघून इले लगेच. बयो माका तुझो खूप अभिमान वाटता. कशासाठी? सुनीलचं सत्य कळल्यावर पण तू सगळं शांतपणे सांभाळून घेतलंस. आत्ते, ह्यात माझा काहीच नाही. आई आणि डॉक्टर बाबांची शिकवण. झाला गेला तर सगळा विसरून जायचा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची. आणि आता सध्या तरी बाबा लवकरात लवकर बरे व्हावे, ह्याच महत्वाचा माझ्यासाठी. मी त्यांना सूप देऊन दिले. आणि कुठे येऊन चाललीस? शेवग्याच्या शेंगाचा सूप बाबांसाठी नेते. अच्छा, आणि काय टाकलंस? बाबाला परत हॉस्पिटलाइज करायचंय तुला? काय बोलतस तू इरा? कोणाला विचारून केलंस तू हे सगळं? इरा, स्वतःच्या बाबांसाठी काय करू कोणाक विचारूच लागता काय? हिच्या बापाचं घर नाहीये. हिच्यामुळे माझ्या बाबाची आज अशी अवस्था झाली. एखादी असती तर एव्हाना घर सोडून निघून गेली असती. मी जोपर्यंत हय राहते ना तोपर्यंत ह्या घर माझ्यासाठी माझ्या बाबांचाच. आणि जोपर्यंत ते माका हयसून जाऊक सांगत नाही ना तोपर्यंत मी खयच नाही जाऊच. इरा, हिरा गोया काय केलास तू? अगो अन्नाचा अपमान करतास. अन्नाचा अपमान पाप असता हिरा. अन्न हे पूर्ण ब्रह्म असता. तू मला अक्कल शिकवू नकोस. माझा राग अन्नावरती किती काढतास? आणि हिरा, तेवढा राग बरा नाही. काय बरोबर आहे काय चूक हे तू मला नको शिकवस, कळलं? तुझं लेक्चर नाही ऐकायचंय मला. या घराची मोलकरी नाहीस तू. त्यामुळे लायकीत राहायचं आणि स्वतःचं काम करायचं, कळलं? अगो मी माझं कामच करते. तू काम नाही करतेस ग. तुला माझ्या बाबासमोर मोठेपणा मिरवायचे. अगो बाबांसाठी सूप करणं ह्यात कसला मोठेपणा? ते माझे बाबा आहेत. काय चाललंय? हे काय? हे कोणी सांडवलं? हे इरान. हिरा, तूच काहीतरी केलं अशी. त्याच्याशिवाय होणार आहे का हे? बघतेस काय? साफ कर हे. आत्ते, रवान.
बाबांसाठी मी माझ्या पद्धतीने सूप बनवेन. शेवटी ते फक्त माझे बाबा आहेत, त्यांची काळजी घेईन मी. थांब, सावकाश सावकाश. एवढं नाही, पाय फक्त जरा. बाबा, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. काय ग? गेस कर. सांग ना. डोळे बंद करा ती. काय हिरा? डोळे बंद. बर. उघडू नकोस. ओपन. अरे वा, सूप तू बनवलंस? हो, माझ्या बाबासाठी स्पेशली मी सूप बनवलंय. वा 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 वा, काय मस्त घमघमाट सुटलाय ग. आय नो. हे ते फ्लिंक्सचं सूप आहे ना, मला खूप आवडतं. नाही, माझ्या हाताने बनवलंय मी. हा, पण ते रेडीमेड पाकिट मध्ये येतं तेच आहे ना ते. अरे नाही दादा, मी स्वतःच्या हाताने बनवलंय. ऑनलाईन रिसर्च वगैरे करून. किती मेहनत लागली माहितीये. हिरा, ठीक, शांत हो. हे बघ, तुला माहिती आहे ना, मला रेडीमेड सूप्स आवडत नाही, पण मी पिणार आहे. तू कष्टाने बनवलंयस ना, मी पिणार आहे. बाबा, तुमच्या गोळ्या माझ्या बॅग मध्ये रावल्या होत्या. तुमचं पिऊन झालं की मग आठवणीने घ्या. हा, दे. हिरा, मला बासा. अजून 2 चमचे सुद्धा प्यायला नाहीयेस तू. हिरा, तू एवढ्या कष्टाने बनवलंस म्हणून मी टेस्ट केलं ना. आता नाही जाणार मला. बयो, ऐक ना, ते शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवशील तुझे काम आटोपल्यावर? हेल्दी पण असतं आणि मला आवडतं सुद्धा. ठीक आहे. हिरा, हिरा, अगं जाऊ दे बाबा, तू लक्ष नको देऊ त्याच्याकडे. बयो, हॉस्पिटलमध्ये काही झालंय का? नाही बाबा. बर. अरे, उद्या गेस्ट लेक्चरर येणार आहेत ना? अॅनाटॉमीचं लेक्चर आहे लिव्हरच्या थरो स्टडीसाठी. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नक्की अटेंड करा आणि लक्ष द्या. हो, जा. See, the inferior vena cava is the largest vein in our body. It is located at the posterior abdominal wall. म्हणजे उजव्या बाजूच्या एओर्टामध्ये. Okay? What is the function of IVC? The function of IVC is to carry the blood from lower limbs and abdominal pelvic region to the heart. Got it? आता मला सांगा, ह्या रक्तवाहिन्यांचं फंक्शन काय आहे? कोणी सांगू शकेल का? सर, मी सांगू? यस. एओर्टा ऑक्सिजनेटेड ब्लड शरीरात सर्क्युलेट करतं आणि इन्फिरियर वेना केव्हा डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे परत आणतं आणि हेपॅटिक आर्टरी लिव्हरला रक्तपुरवठा करतात. अगदी बरोबर. कीप इट अप. यू मे सिट. ओके, बरं, उद्या आता पुढचं शिकूया. हां, तुम्ही तयारी करून या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे मी शिकवलं आहे त्याची रिव्हिजन करून या. ओके, बाय. थँक्यू सर. भयो, मला तर लई टेन्शन आलंय ग. तुझी रिव्हिजन किती चांगली झाली आहे, माझी तर काहीच झाली नाही ग. कसं आहे, बयो तर उत्तर देणारच. ती लिव्हर स्पेशलिस्ट आहे ना. कसं आहे, ती दारुड्या बापाची मुलगी आहे, त्यामुळे अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा अभ्यास तिच्यासाठी फारच सोपं असेल, नाही का? काय बोलतेस तू? गप्पा बस. का? काही चुकीचं बोलले का मी?
ह्या बघ इरा, माझा अभ्यास झालाय ना म्हणान माका उत्तर इला. आणि माका टोमणे मारण्यापेक्षा तू पण जरा अभ्यासाकडे लक्ष दे. हे टोमणे नाही आहेत, हे फॅक्ट्स आहेत. सतत तास तास बोलून काय मिळतं गो तुका? बरोबर आहे. सो आपण आज एक नवीन गोष्ट सांगूया. कसं आहे, आतापर्यंत मी गोष्टी काढल्या नव्हत्या, पण आत्ता काढणार. हो, कोण तुम्ही? कोण आहे तुमका? काय रे, ओळखलं नाही का मला? नाही. नोकरीवर राहायचंय ना? का घरी बसायचंय? मोठी सर का? हा? म्हणजे ते बऱ्याच दिवसांनी येईल आहे ना, म्हणजे बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये येऊक नाहीत, त्याच्यामुळे ओळखाक नाही मी तुमका. अरे क्या बात है सर, क्या बात है. वाह 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 सर. सर तुम्ही किती मनकवडे आहात. तुम्हाला कसं काय कळलं मी आलोय ते? मी आलो. हाऊ आर यू सर? पोटे सर तुम्ही? हा मी आलो. सांगितलं ना, विश्वास नाही बसत आहे. उद्यापासून जॉईन करतोय मी. कसं आहे ना सर, हॉस्पिटल हेच आपल्यासाठी घर आहे. लोकसेवा हाच आपला धर्म. उद्यापासून जॉईन करतोय सर. मला ना असं खूप खूप होमली वाटतंय सर. जॉईन करते हा उद्यापासून. हे अचानक कुठून आले? आणि मॅनेजमेंटने पोटे सरांना परत कसं कामावर घेतलं? बसतो. सर एक मिनिट प्लीज. तुमच्या जॉईनिंग बद्दल कुठलंही ऑफिशियल लेटर दुष्यंत सरांकडून आलेलं नाही, त्यामुळे तुम्ही त्या खुर्चीत नाही बसू शकत. या पोटेला त्याच्या खुर्चीत बसण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मला मान्य आहे तुम्ही मालक आहात, पण मी सिनियर आहे. तुम्हाला काय पेपर बिपर पाहिजेत ना, ते तुमचं तुम्ही बघा. ट्रस्टींनी मला परवानगी दिली आहे. तुम्हाला काय करायचंय ना ते करा, पण या खुर्चीत बसण्यापासून या पोटेला कुणीही थांबवू शकणार नाही. गाईस, तुम्हाला माहिती आहे का, बयोने स्वतःच्या बायोलॉजिकल, दारुड्या आणि लिव्हर डिसीज असणाऱ्या बापाच्या डोक्यात जोरात दांडगा आणला. स्वतःच्या बापाच्या डोक्यात. बरं एवढंच नाही तर स्वतःच्या बापाला स्वतःनेच जेलमध्ये पाठवलं. खडी फोडायला. शी. नाही पण आपण पण काय करू शकतो. ती बिचारी आहे ती, कारण की टेक्निकली तिचा बाप गुन्हेगार आहे. काय म्हणायचं ना, म्हणजे आधी बेवडा, मग चोर, मग गुन्हेगार. काय काय आपल्याला काहीच माहित नाही. शेअर आय फील बॅड फॉर यू जेन्युइनली. इरा बास, काय बोलतेस तू?
अति होतोय तुझं, गप्प बस. अति ही करते म्हणूनच बोलते. हिचा बाप गरीब होता म्हणूनच हिने माझ्या श्रीमंत बाबाला स्वतःचा बाप बनवला, कळलं? आणि स्वतःच्या खऱ्या बापाला जेलमध्ये पाठवलं. ही मुलगी आहे ना, ही खोटारडी आहे आणि ही बाप चोरणारी मुलगी आहे. सर, एक मिनिट. तुम्ही त्या खुर्चीवरती नाही बसू शकत, कारण ती खुर्ची शुभंकर सरांची. अरे, आहेत कुठे तुमचे शुभंकर सर? कुठे वारीला वगैरे गेलेले नाहीयेत ना? मी तर आता ऐकलंय डुशुम डुशुम ते मारामाऱ्या पण करायला लागलेत. बघा ना, आता पण ते इथे नाहीयेत. गेले कुठे? कुठेतरी टाळ कुठं भजन वगैरे बोलत बसले असतील ना. पोटे सर, तुम्ही उगाच शुभंकर सरांना. तुम्ही इथे काय बाजार मांडून ठेवला ना, सगळं माहिती आहे मला. दुष्यंत सर इथे नाहीयेत तर तुम्ही इथे या हॉस्पिटलमध्ये काय धंदे करतायत ना, सगळं कळलंय बरं का मला. पोटे सर, आम्ही जी वारी केली ना त्याला काहीतरी कारण होतं. एका पेशंटचा जीव वाचलाय त्याच्यामुळे. अरे, चमत्कारच झाला. मग आपण एक काम करायचं का आता? आपण आता ट्रीटमेंट थांबवूया आणि वारी करत बसूया. दुष्यंत सर इथे नाहीयेत ना म्हणून फावलंय तुमचं. वाट लावली आहे सगळ्या हॉस्पिटलची. आम्ही हॉस्पिटलची वाट लावली असं वाटतंय ना तुम्हाला? आम्ही जर का हॉस्पिटलची वाट लावली आहे तर मग बाहेर पेशंटची गर्दी नसती ट्रीटमेंटसाठी. आणि सर, काय ना की नुसता पैशांचा विचार न करता माणसाशी माणुसकीने वागणं म्हणजे जर का वाट लावणं असेल ना तर लावली आम्ही वाट. पण ती वाट कशी लावली हे समजून घ्या ना. शुभंकर सरांच्या उपस्थितीत हॉस्पिटलचा प्रॉफिट रेशो 14% वाढला. 14%. आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स रेट 150%. आणि पोटे सर, आम्ही इथे एक सिस्टीम फॉलो करतोय. सो जोपर्यंत तुमचं ऑफिशियल जॉईनिंग लेटर येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या खुर्चीत नाही बसू शकत. आणि एकदा का लेटर आलं की मग बघू ना आपण काय करायचं. तोपर्यंत या तुम्ही. सर, एक मिनिट सर. सर, ह्या राहुल्याला. सॉरी टू डिस्टर्ब यू, पण तुम्हाला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. एका महिन्याने आपल्याला ग्रामीण आरोग्य शिबिरात जाण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागात काम केल्यानंतर तुम्हाला तिथल्या लोकांच्या खऱ्या समस्या समजतील. हे शिबिर हा तुमच्यासाठी एक उत्तम अनुभव असणार आहे. आजपर्यंत तुम्ही जे काही शिकलाय त्याचा वापर करून तुम्ही लोकांना मदत करणार आहात. यासाठी तुम्हाला अजून थोडा अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास फक्त पेपरवरचा नसणार आहे तर प्रॅक्टिकल असणार आहे. लोकांमध्ये जाऊन लोकांशी बोलून त्यांचे प्रॉब्लेम समजावून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे.
कारण इथे सगळे निर्णय तुमचे तुम्हालाच घ्यायचे. हे शिबिर म्हणजे तुमच्या इंटर्नशिपचा एक खूप महत्वाचा भाग असणार आहे. ही फक्त एक संधी नाहीये, तर ही तुमच्यासाठी एक जबाबदारी आहे. या येणाऱ्या महिन्यात जो कोणी अभ्यासात आणि हॉस्पिटल ड्युटीज मध्ये उत्कृष्ट कामगिरी करेल त्याला कॅम्प लीडर बनण्याची संधी मिळणार आहे. बाबाने नक्कीच सगळं ऐकलंय. आता या बयोमुळे माझी शाळा नाही घेतली म्हणजे मिळवलं. तुम्ही सगळ्यांनीच टीम लीडर बनण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हा सगळ्यांसाठीच ही खऱ्या अर्थानं स्वतःला प्रूव्ह करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे? मी सीरा देवचाके. येस. मला तुमच्याशी जरा बोलायचं. केबिन मध्ये. हॅव अ गुड डे.